नाशिक येथे अखिल भारतीय महानुभव पंथाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कवी कालिदास नाट्य मंदिर येथे कृतज्ञता व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। महानुभव पंथातील ग्रंथाचे स्मृतिचिन्ह, मानपत्र व मोत्यांची माळ देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे, आमदार राहुल ढिकले, कारंजीकर बाबा, चिरडे बाबा, आचार्य अमरावतीकर बाबा, आचार्य विद्वान बाबा, बाबुळगावकर बाबा शास्त्री, नांदेडकर महाराज, बीडकर बाबा रणाईचे, प्रकाश ननावरे, अविनाश ठाकरे, राजेंद्र जायभावे, दिनकर पाटील आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी केले। आम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काय अडचणी आहे किंवा काय केलं पाहिजे, विद्यापीठाचा विषय असेल, अनेक विषय असेल, ते मोहन दादा बोलतील। परंतु नाशिकला जे संमेलन घेतलं त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं, तुमच्या सगळ्या समस्या, सगळ्या अडचणी मी सरकारमध्ये आहे, साधू संतांचा आशीर्वाद मला आहे, मी त्या नक्की पूर्ण करण्याचे प्रयत्न करीन। त्यामधल्या अनेक समस्या, अनेक निधी, अनेक विषय, सगळ्यात महत्वाचं गेले 100 वर्ष आपण लढत होतो, चक्रधर जयंती शासकीय व्हावा, ती सुद्धा साहेबांनी केली। असे अनेक मठ मंदिर, मराठी विद्यापीठ असेल, रेल्वे स्टेशन असेल, हे सगळे विषय आपल्या अध्यक्ष त्यांनी प्रचंड असा पाठपुरावा केलेला आहे, ते आपल्यामध्ये ते सांगतील। परंतु साहेब, तुम्ही जे पंथासाठी केलं, या जिल्ह्यात सुद्धा नळवाडीचं मंदिर असेल तिथं 8 कोटी असेल, सुक्याण्याचं मंदिर असेल तिथं 7 कोटी असेल, अशा वेगवेगळ्या, म्हणजे एक सॅम्पल जिल्हा म्हणून असं राज्यभर असे अनेक निधी आपल्या माध्यमातून आमच्या पंथाला मिळालेली आहे। याबद्दल आज आम्ही सगळे महाराष्ट्रातले काही साधू संत एकत्र बसलो, साहेबांचा कृतज्ञ सोहळा आपण केला पाहिजे। अनेक विषय साहेबांनी केलेला आहे, आपल्याला अजून राहिलेले 2-4 विषय साहेबांकडनं करायचे आहे। परंतु ज्या ज्या वेळेस पंथाचं काम घेऊन या राज्यातले कुठले साधू संत महंत किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते जात असतात, त्यावेळेस साहेब कुठल्याही याचा विचार न करता अधिकाऱ्याला फोन लावा, कलेक्टरला फोन लावा आणि सगळे विषय मार्गी लावलेले आहे। साहेब, आज तुम्ही नाशिकला आला, आम्ही नाशिककरांच्या वतीने, मानव पंथाच्या वतीने, राज्याच्या मानव पंथाच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि मी थांबतो। यावेळी चिरडे बाबा, अविनाश ठाकरे, कारंजीकर बाबा यांची भाषणे झाली। की बाळासाहेबांनी म्हणावं ना आम्ही करावं, ही सर्व मंडळी एकाच वेळेला होकार दिला, कामाला लागली आणि 4 दिवसामध्ये प्रत्येकाच्या पायाला 1000 हत्तीचं बळ आलेलं होतं की सत्कार कुणाचा करायचा आहे, फडणवीस साहेबाचा। लक्षात घ्या, सत्कार कुणाचा करायचा आहे का महानुभावाचा करायचा आहे, महानुभाव्यांनी करायचा। आणि म्हणून तुम्ही आलात महानुभाव्यांच्या वतीने। मला असं वाटतं इतिहासाचं पान जेव्हा महानुभाव पंथाचं लिहिल्या जाईल, महाराष्ट्राचा अर्वाचीन इतिहास लिहिला जाईल, त्यामध्ये तुमचं नाव सोन्याच्या अक्षरानं लिहिलं जाईल। महानुभाव पंथाच्या काळजावर आज तुम्ही आहात, तुम्ही आवाज तर द्या, तुम्ही आवाज द्या। फक्त महानुभाव काय करू शकतो, तुम्ही आदेश द्या, तुम्ही सांगा बस। याला कारण फक्त आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्हाला हा समाज जिवंत ठेवायचा, या समाजाची संस्कृती आणि विचार जिवंत ठेवायचा आहे। या समाजाची संस्कृती, विचार आणि सामाजिक रचना जर शिल्लक राहिली नाही ना साहेब, महाराष्ट्र शिल्लक राहणार नाही। लक्षात घ्या, दगडा मातींनी महाराष्ट्र उभा केला जाऊ शकतो, जगवल्या जाऊ शकत नाही, आणि तो विचारांनी जगवल्या जाऊ शकतो। आणि तो महाराष्ट्राचा विचार तुम्हीच सांभाळू शकता, पुढे नेऊ शकता। तुम्हाला शतशः वंदन। महानुभाव तुम्हाला दीर्घ आयुष्याची कामना करले, यश कीर्ती सन्मान प्रतिष्ठा तुम्हाला मिळो ही प्रार्थनाही करेल। संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात जो कोणी आपला महानुभाव पंथी असेल त्याला आपल्याला सांगण्याची गरज आहे की या पंथाला खऱ्या अर्थाने राजाश्रय जो मिळाला तो देवेंद्रजीच्या माध्यमातून मिळाला आहे। मी तर असं म्हणेल की त्यांचा जन्मच, त्यांचा राजकीय जन्मच आपल्या पंथासाठी झालेला आहे। हे मला या ठिकाणी विशेषत्वाने नमूद करावं वाटतं। आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जमलेलो आहोत। येणाऱ्या काळामध्ये अशीच साथ आपण सगळेजण त्यांच्या मागे उभी करू आणि परत एक वेळा आपल्याला परत ते एक मोठी संधी या कृतज्ञता सोहळ्यासाठी देतील अशी आशा व्यक्त करू, परमेश्वर चरणी प्रार्थना करू आणि परत आपण त्यांचे एक वेळा धन्यवाद मानू। धन्यवाद। जय हिंद।
जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणि देवेंद्रजीच्या निवासस्थानी ज्यावेळेस स्वामींना पुष्पार्चन करण्यात आलं, यापेक्षा काही आम्हाला मोठं नव्हतं साहेब. कधी असं घडलंच नाही. ते खऱ्या अर्थानं तुम्ही घडवून दाखवलं. म्हणून ही सगळी महानुभाव या ठिकाणी तुम्हाला कृतज्ञता खऱ्या अर्थानं व्यक्त करते आहे. आणि म्हणून हा सोहळा आम्ही त्या निमित्तानं आयोजित केलेला आहे. महानुभाव पंथाच्या स्थान नोंदणी व सुरक्षतेसाठी महत्वपूर्ण निर्णय झाले. बरेच महानुभावांना माहीत नसतील. महानुभाव पंथाच्या स्थान नोंदणी व सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने तीर्थस्थान असलेल्या 16 जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की तिथले सगळे जी स्थानं असेल त्याची नोंदणी झाली पाहिजे. प्रचंड काम खऱ्या अर्थानं या दिवसामध्ये देवेंद्रजीकडून खऱ्या अर्थानं झालेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. साहेब, आपण जे खऱ्या अर्थानं काम या महाराष्ट्रात केलं, महाराष्ट्रातच काय भारतातला महानुभाव पंथाचा उपासक कधी तुम्हाला विसरू शकणार नाही. महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथाचे जतन संवर्धन होणे गरजेचे आहे. महानुभाव पंथाच्या या सर्व जुन्या ग्रंथांचे मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून संगणकीकृत यंत्रेद्वारे कायमस्वरूपी जतन करता येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचं कल्याण होणारच आहे. त्यामुळे नोव्हेंबर नंतर पुन्हा डिसेंबरमध्ये जेव्हा पुरवणी मागण्या येतील त्यावेळी काळजी करू नका. अर्धे कामं पुरवणी मागण्यात करून टाकू आणि उरलेले अर्धे मार्चच्या बजेटमध्ये आपण करून टाकू, जेणेकरून पुढचे 2-3 वर्ष ही सगळी कामं जी आहेत ही कामं आपल्याला पूर्ण करता येतील. अर्थात अडचणी अनेक आहेत. कारण ज्याचा उल्लेख केला की स्वातंत्र्याचे 75-77 वर्ष जरी झाले तरी देखील महानुभाव पंथ हा आपल्या स्वतःच्या भरोश्यावर आपलं कार्य चालवत होता. सरकारने पाहिजे त्या प्रमाणात कधीच लक्ष दिलं नाही. म्हणूनच इतक्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. आता सरकारने लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आपण बाबा हा प्रयत्न करू. एवढी सगळी संत महंत मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत ज्यांच्या प्रत्येकाच्या पाठीशी इतका मोठा संप्रदाय आहे. एक अतिशय पॉवरफुल अशा प्रकारचे व्यासपीठ आहे. त्यामुळे या व्यासपीठाच्या साक्षीनं मी सांगतो की आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर पुढच्या 5 वर्षामध्ये आपण एकही काम शिल्लक ठेवणार नाही. सगळी पंथीय कामं जी आहेत ती निश्चितपणे आपण पूर्ण करून दाखवू. आणि आमचे सगळे मजबूत लोक तुमच्या पाठीशी आहेतच. म्हणजे बाळासाहेब या ठिकाणी आहेत, आमचे अविनाशजी या ठिकाणी आहेत, दिनकर अण्णा आहेत, खूप लोक आहेत की जे सगळे तुमच्या पाठीशी सातत्याने आम्हाला आठवण करून देण्याकरता त्या ठिकाणी असतातच. आणि अर्थात तुम्ही तर बाबा आहातच, म्हणजे तुम्ही कधीच सोडत नाही. तुम्ही मी बघितलं की त्यांच्या बाबांच्या डोक्यात 24 तास हाच विचार असतो आणि किती फिरतात, किती अमरावतीला कधी असतात, नागपूरला कधी असतात. मी कुठे असेल, माझा दौरा गेला की मला बाबांचा मेसेज असतो की मी नाशिकला भेटू की बुलढाण्याला भेटू. आणि बरोबर ते पोचतात आणि मला त्या ठिकाणी भेटतात. तर मला असं वाटतं की हे अतिशय चांगलं कार्य आपण सगळे करता आहात आणि या कार्यामध्ये थोडा हातभार लावता आला. शेवटी बघा, जीवनामध्ये आपण जात असताना संपत्ती घेऊन जात नाही. आपण जीवनामध्ये जात असताना आपली चांगली कामच घेऊन जातो. त्यामुळे जिथे जिथे आपल्याला काही चांगलं करण्याची संधी ईश्वर देतो त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आपण ती संधी आम्हाला देता. आमच्या हातून 4 पुण्य कामं होतात. त्यामुळेच मला असं वाटतं की निश्चितपणे पुढच्याही काळामध्ये अशाच प्रकारे हे काम आम्ही करत राहू. आजचा जो कृतज्ञता सोहळा आहे, जो माझ्याकरता आशीर्वादाचा सोहळा आहे, अशा प्रकारचे आशीर्वाद हे वारंवार मिळण्याकरता माझ्या हातून महानुभाव पंथाचं उत्तम काम व्हावं अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी मी मागतो. आणि निश्चितपणे आपण सगळ्यांनी हा जो सत्कार केलाय त्याबद्दल आपले खूप मनापासून आभार मानतो. सर्व आमच्या मंचावरील आणि मंचासमोरील
सर्व आमच्या सज्जन शक्तीचा, सर्व आमच्या साधू शक्तीचा या ठिकाणी आशीर्वाद मी घेतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी प्रकाश ननवरे, राजेंद्र जायभावे, दिनकर पाटील, दत्ता गायकवाड, उदय सांगळे, प्रभाकर भोजने, ज्ञानेश्वर आंधळे, प्रकाश घुगे, मच्छिंद्र सानप, नंदू हांडे, अनिल जाधव, गोविंद कुटे, अरुण मानभाऊ, किरण मते, रवी पेकळे, दत्ता गवळी, सुनील सांगळे आदीसह महानुभव पंथाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.